ट्रॅव्हल व्लॉग. सो ॲज यू ऑल नो आम्ही आलो गोवा. अजून पोहोचलो पण नाही आहोत खरं तर. आता मगाशी परनेम स्टेशन गेलं. आता मडगाव येईल अर्ध्या तासाने. मला असं वाटलं व्लॉग सुरू करूया. छान झाली पूर्ण ट्रेन जर्नी. आम्ही मस्त झोपलेलो भरपूर. गुड्डी तर अजून झोपली आहे. म्हणजे उठलो होतो आम्ही 9:30 पावणे 10ला वगैरे. नाश्ता केला छान. मम्मीने मेथीचे पराठे बनवलेले काल, ती घरी आली त्याच्यानंतर. मी आता 11:30पर्यंत मडगाव येईल. तिथून आम्ही जाणार आहोत पालोलेम. आता उतरू थोड्या वेळाने. आणि मी खूप सुंदर स्टे बुक केला आहे. खूप छान. मी खूप एक्सायटेड आहे. आणि मी या ट्रिपला ना म्हणजे मी स्वतःपेक्षा गुड्डी आणि मम्मीसाठी जास्त एक्सायटेड आहे. मला खूप मजा आली आहे की त्यांना किती मजा येणार आहे हे इमॅजिन करून. कारण माझं तर फेवरेटच आहे गोवा. मला खूप जास्त आवडतं. स्पेशली साऊथ गोवा. म्हणजे आम्ही पणजिम पण फिरलो आहे, नॉर्थ गोवा पण गेलो आहे, पण मला साऊथ गोवा जास्त आवडतो. आता पण आम्ही 3 दिवसासाठी आलो आहे. 3ही दिवस आम्ही साऊथ गोव्यातच असणार आहोत. आधी मी जे केले तेच सगळं मी त्यांना फिरवणार आहे. आणि आय थिंक 11:30ला मडगाव याच्यानंतर तिथून पुन्हा 1 तास लागेल पालोलेम पोहोचायला. सो स्टे ट्यून. आता आम्ही उतरूच तोपर्यंत तुम्ही आमची ट्रेन जर्नी आणि आम्ही कसे इथपर्यंत आलो आहे ते बघा. किती वेळा येऊन गेलेस तू बघायला? फर्स्ट टाइम आहे. तर मम्मीने मला विचारलं की आपल्या स्टेचं बुकिंग केलं आहेस का तू? कारण तिला किंवा गुड्डीला पण मी आजचं जशी काही ट्रिप कशी प्लॅन केली आहे, काय करणार वगैरे काहीच नाही सांगितलेलं. तर मम्मीला मी बोलले की हो केलं आहे बुकिंग आणि खूप छान रिसॉर्ट बुक केलं आहे. तर मी तिला बोलले पागल व्हाल पागल. तर मम्मी म्हणते असं नाही कसं. पागल होणार आहेत मज्जा आली आहे मला. या पूर्ण व्लॉग्समध्ये 17 वेळा मज्जा आली आहे मला. हे तुम्हाला ऐकायला लागणार. प्लीज मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, मज्जा करा आणि सबस्क्राईब करा. 17 वेळा मम्मी बोलली बोलायला पाहिजे तू खूप वेळा की नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब. खूप भारी वाटतं आहे. सो आम्ही आता थोड्या वेळापूर्वी चेक इन केलं आहे. थोडा वेळ नाही, बराच वेळ झाला ॲक्च्युली. आराम केला, आंघोळ केली, सगळंच केलं. हो ना, पप्पांना दाखवायला व्हिडिओ करू तर सेपरेट करू. सो आता आम्ही आकासा म्हणून एक प्रॉपर्टी आहे, आकासा गोवा, साऊथ गोवामध्ये पालोलेममध्ये आहे. इतकी शांतता आहे की मला असं आपसूक हळू बोला असं वाटतं. सांग मम्मी कसं वाटतं तुला? शांत वाटते. मम्मीला पण खूप आवडली प्रॉपर्टी. आता आम्ही फ्रेश झालो आहे तिघी पण छान. आम्हाला ॲक्च्युली पूलमध्ये जायचं होतं आता, पण थकू कदाचित ना पाण्यातून आल्यावर दमायला होईल. गुड्डी मग अशी प्रॉपर्टीमध्ये एक राऊंड मारवली. छोटीशीच प्रॉपर्टी आहे. कॉटेज स्टे जे असतात ना ते खूप छोटेसेच असतात. असं म्हणजे खूप काही मोठा एरिया नाही आहे, पण जे काय ते खूप छान आहे. खूप कोझी वाईब आहे. म्हणजे मला एक्सपेक्टेड होतं तसंच आहे. त्याच्यामुळे मला मज्जा आली आहे. आता आम्ही चेंज करून जाणार आहोत पालोलेम बीचला. तिकडून ना बटरफ्लाय बीचला जे बोटने घेऊन जातात ना ते जर करायचं असेल तर एकदा मी इन्क्वायरी करेन, कारण आम्ही हे कधी केलं नाही आहे. बटरफ्लाय बीचला ट्रेक करून पण जातात, पण ट्रेकचा मम्मीला ऑप्शन मला असं फार छान नाही वाटत. मम्मीच ना असं गुड्डी पण कंटाळेल. फार काबाड कष्टवाला ट्रिप त्यांना दोघींना पण करायला आवडत नाही. फायदा मी आज इयरिंग्स घातलेत, हे खूप क्यूट. तर हा एक स्टॅग आणला होता मी, ठीक आहे, ज्याच्यामध्ये 3 पेअर होते. एक गुड्डीने इथे वरती घातलं आहे आणि एक असं हत्ती आहे, असं छोटंसं एलिफंट आहे क्यूट, आणि एक असं फ्लावरची डिझाईनवालं आहे. ह्याचं आणि ह्याचं एक पेअर सापडत नाही आहे, म्हणून मी असं छान वेगळे घातलेत, पण ते किती क्यूट दिसत आहेत. असं आहे ओव्हरऑल आयुष्यात. हां, बाय द वे स्टार्टिंग तर मी सांगितलीच नाही. आम्ही ॲक्च्युली
मम्मी राऊंड मारायला चालली आहे प्रॉपर्टीच्या आजूबाजूला छान. तर नाही काढलंय हो. का परत पण मी कट करीन ते, हे काय कंटिन्यू टाकते मी असं वाटतं तुला. जा ना, करेन एडिट, इतकं काय. तर सुरुवातीपासून सांगते. आम्ही आधी मडगावला उतरलो, मडगाव रेल्वे स्टेशन. तिथून तुम्ही जर टॅक्सी किंवा म्हणजे कॅब वगैरे बघत असाल तर खूप प्राईस सांगतात, म्हणजे 2,500-3,000 रुपये. आणि आहे पण डिस्टन्स तितकं, 40 किलोमीटर्स वगैरे आहे तिथून पालोलेम. आमचं असं होतं की नाही आपण टॅक्सी वगैरे करायची. आम्ही आधी पण जेव्हा आलो तेव्हा आम्ही बसनेच आलो. सो या ताई या मी हे माझ्याकडे करते. म्हणजे रेल्वे स्टेशनवरून बस स्टँडला जे KTC बस स्टँड आहे, लोकल बस चालते जी एका कॉर्नरवरून पुढे रेल्वे स्टेशनच्या मिळते. थोडंसं चालावं लागतं. KTC मडगाववरून पालोलेमला यायला AC बसनी पण येता येतं आपल्याला आणि मिनिमल चार्जेस आहेत. आम्ही 120 रुपीजमध्ये 3 जणी आलो. सो मला तो ऑप्शन जास्त बेटर वाटतो आणि कन्व्हिनियंट पण, व्यवस्थित निवांत येतो आपण. आणि ते हेवी ड्रायव्हर्स नाही आहेत, छान चालवतात गाडी. आणि AC बसच्या विंडोज मोठ्या असल्यामुळे आपल्याला छान घाटाचा नेचरचा आनंद घेता येतं. त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युली काणकोण रेल्वे स्टेशन अलीकडे लागतं पालोलेमच्या, तिथे ते उडपी हॉटेल आहे. सो मी त्यांना सांगितलेलं की आम्हाला उडपी हॉटेलला सोडा, कारण आम्हाला तिथे लंच करायचं होतं. आणि मग आम्ही तिथे लंच केलं आणि मग आम्ही एका दुसऱ्या ऑटोमध्ये बसून इथे आलो आकाशाला. किती छान वाटते, ऊन येते डोळ्यावर थोडं. नंतर चेक इनच्या बाकी फॉर्मॅलिटीज करून आलो, जरा पडून होतो. नंतर आम्ही मस्त तिघींनी आंघोळ केली आणि आता आवरू थोड्या वेळाने. तेच बीचवर जाताना भेटूया. हॅलो, आता आम्ही चाललो आहे पालोलेम बीचला सनसेट बघायला. मस्त रेडी झालेलो पण थोडी घाई झाली, त्याच्यामुळे तिथे काही शूट नाही केलं. आता जरा घाई आहे, सनसेट मिस नाही झाला पाहिजे. किती छान दिसतंय. मला आता असं चालताना एकूणच नवऱ्याची खूप आठवण येते गाईच. अजिबातच गर्दी नाही आहे. होप असंच असावं बीचवर, पण कमी क्राऊड असल्यावरच मजा येते. खूप क्राऊडेड असल्यावर तसं पालोलेम बीचवर नाही काय फरक पडत, गर्दी असू दे नसू दे, मला आवडतं.